एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. आज आहे 13 तारीख. 13 तारीख म्हटलं म्हणजे भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी हा सण वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या मध्यान्नात येतो. न खाई भोगी तो सदा रोगी ऐकत आलो आहे. खरं सांगायला गेलं तर आपण हा प्रश्न कधी केलाच नाही. भोगी या शब्दाचा अर्थ म्हणजे आनंद आणि उपभोग घेणारा. या दिवशी आपण सर्व भाजीपाला जो मिळतो तो आपण पूर्ण एकत्र करून एकच भाजी अशी बनवतो आणि त्याच्यात तीळ ही विशेष टाकतो आणि त्यालाच आपण भोगीची भाजी असं म्हणतो. तर चला मग आज आपण भोगीची भाजी बनवूया. आपण यात सगळे गाजर, टमाटा, बटाटा, वांगा, वाल, वाटाणा सर्व आणि बोरं हे सर्व भाजीपाला आपण घेतला आहे. आता आपण पाणी गरम करून घेऊया. पाणी उकळायला लागलं की सर्व भाजीपाला यात आपण शिजण्यासाठी टाकूया. भाजीपाला चांगलं शिजवून घेऊया. 10 मिनिटातच भाजीपाला हा चांगला शिजून जातो. त्याला थोडं झाकून देऊया. चला आपण आता भाजीपाला चेक करू शिजला की काय. सर्व हे शिजून गेलं आहे. आता आपण हे सर्व भाजी पाण्यातून काढून घेऊया एका ताटात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी तयार करतात. आता आपण एका कढईत तेल टाकलं आणि त्याच्यात आपण आता जिरं टाकूया. याच्यात आपण टाकूया लाल चटणी, हळद, कढीपत्ता, मसाला आणि मीठ. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी बनवतात आणि विशेष म्हणजे तीळ ही भोगीच्या भाजीत टाकली जाते. आता आपण लसूण बारीक कुटून घेतलं आहे ते आपण आता त्यात टाकून घेऊया. लसूण चांगले फ्राय करून घेऊया. लसूण चांगले फ्राय झाले की मसाले टाकूया. आपण लाल चटणी 2 चमचे, हळद, मसाला, मीठ आणि कढीपत्ता हे सर्व आणि तीळ याच्यात टाकलं आणि सर्व भाज्या ज्या आपण शिजवून घेतल्या त्या मिक्स करून घेतल्या. आता यात आपण मीठ टाकूया चवीप्रमाणे. भाजी मिक्स झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया. चांगलं मिक्स झाल्यानंतर यात आपण तीळ घालूया. तीळ ही विशेष महत्त्व आहे. भोगीची भाजी म्हटली म्हणजे तीळ असायलाच पाहिजे. दिसायला जेवढी गोड दिसते तेवढी चवीलाही खूप छान आहे. चला मग आता बाजरीची भाकर बनवूया. बाजरीची भाकरचंही महत्त्व विशेष आहे. भोगीची भाजी बनवली म्हणजे बाजरीची भाकरीलाही आपण तीळ लावून करूया. भोगी या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? भोगी म्हणजे आनंद घेणारा आणि उपभोग घेणारा. हा सण साजरा करून सर्वांनी उपभोग घ्यायचा असतो म्हणजे आनंद घ्यायचा असतो. याचा दुसरा अर्थ म्हणजे आपण देवांना नैवेद्य देतो त्यालाही आपण भोग लावणे असे म्हणतो. भोगी हा सण साजरा करावा याच 13 तारखेच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या अगोदर साजरा करावा. पूर्वी इंद्रदेवाने ची आठवण केली जात होती ह्या सणांना. का तर ह्या दिवशी इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे असे प्रार्थना केली होती आणि कायमच असे पीक पिकत राहावे ही त्यांची प्रार्थना सार्थक झाली. म्हणून ह्या दिवसात आपल्याला सर्व पीक भाजीपाला सगळं पिकताना दिसतं म्हणजे पूर्ण धरती ही हरियालीसारखी असते. म्हणून ह्या दिवशी आपण भोगी म्हणून साजरा करतो. या दिवसात थंडीच्या दिवसात हा सर्व भाजीपाला मिळतो आणि आपण सर्व भाजीपाला एकत्र करून जी भाजी बनवतो त्यालाच भोगीची भाजी असे म्हणतात. आता बोलता बोलता भाकरही होण्यात आली आहे. आता भाकर झाली. आपण याच्यावर तीळ घालूया. सर्वीकडे तीळ ही पसरून घेऊया. आजचे विशेष महत्त्व म्हणजे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर आणि विशेष त्याच्यात टाकण्याची म्हणजे तिळीशिवाय भोगीची भाजी ही अपूर्ण आणि बाजरीची भाकर ही अपूर्ण. बघा मग आपली भाकर बोलता बोलता शिजत आली आहे. आता हिला आपण परतून घेऊया. दोघं साईडनं मी तीळ टाकलेली आहे.
भाकर चांगली खरपूस भाजून घेऊया. भाकर ही आपली शेकत आली आहे. चला मग, कोणाकोणाला आवडली आजची रेसिपी? बाजरीची गरमागरम भाकरी आणि भोगीची भाजी. चला मंडळी, येत आहेत का मग गरमागरम बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी खायला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. या मग भोगीची भाजी खायला. आणि तीळ टाकायला विसरू नका हां. तीळ टाकणं ही आवश्यकच आहे. चला मग, या खायला यूट्यूब फॅमिली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर. थँक्यू. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. धन्यवाद.